हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण करणार आहे गव्हाच्या पिठाचे मेथी मसाला शंकरपाळे। बघूया त्याच्यासाठी लागणारे साहित्य। हे बघा, 1 वाटी मोठा गव्हाचं पीठ घेतलंय, रवा घेतले, मेथी घेतली स्वच्छ धुवून, आणि त्याच्यात मसाला टाकणार आहे। ते हे बघा, तिखट, तीळ, हळद आणि जिरं, आणि हे कॉर्नस्टार्च घेतले, आणि तूप घेतले, आणि ब्लॅक पेपर। मेथीची भाजी आपण ही तेलात परतून घेऊया। तेल टाकले बघा, आणि याच्यात आपण आता ही जी मेथी घेतली होती स्वच्छ धुवून, ती आपण टाकूया आणि ही जरा परतून घेऊया। ही मेथीची भाजी छान आपण आता आपण सगळे मसाले टाकूया बघा। ही तीळ घेतली, हळद आहे, तिखट आहे, आणि जिरे आहे, हे आपण याच्यात पिठामध्ये टाकूया। आपण त्याच्यात मीठ टाकूया, चवीनुसार मीठ टाकूया, आणि ब्लॅक पेपर पण टाकूया। ही भाजी आपली परतून घेतली ती आपण आता या पिठात टाकूया। हे आपण ही सगळी या पिठात टाकूया, याच्यात थोडं तेल पण टाकूया। आता आपण भिजवून घ्या, पाणी लागलं तरच तुम्ही बघा। आपण हे पाणी टाकून भिजवून घ्या, घट्ट भिजवून घेऊया। घट्ट आपण गोळा भिजवून ठेवलाय, आता आपण लाटायला घेऊया। आता आपण एक तूप घेतले, त्याच्यात आपण कॉर्नस्टार्च टाकूया। ही बघा, आपण अशी पेस्ट करून घेतली। ही बघा, आता आपण अशी साधी नेहमी चपाती लाटतो तशी लाटून घेऊया। आपण गोळा घेतला, आपण लाटून घेऊया चपातीसारखा। ती लाटतो तशी लाटून घेऊया। घेतली कॉर्नस्टार्च आणि हे गेलं होतं त्यासच लावूया। सगळी ती पेस्ट सगळीकडे पसरून घेऊया। असं सगळी म्हणजे खुसखुशीत होतात ही पेस्ट लावल्याने, कॉर्नस्टार्चची आणि तूप लावून। आणि याच्यात पीठ करून घेऊया। आता फोल्ड करूया आपण। हे बघा, ही अशी एक फोल्ड आणि ही एक फोल्ड। हे तूप आहे ना, ते लावून घेऊया, आणि अशी एक फोल्ड ही, आणि ही तूप। आता आपण हे लाटून घेऊया। आता हे आपण असं सगळ्याला हे करू, त्याच्यावर परत थोडंसं हे सगळं असं इकडनं असं एकदा फोल्ड करायचं, परत त्याच्यात थोडं फोल्ड करून घ्यायची। आता आपण असं याला सगळे थोडंसं लाटून घेऊया। आता हे कट करूया, तुम्हाला जेवढ्या जाड हव्या। तयार झाली, आपण आता तळून घेऊया तेलात। मीडियम तेल झालं।